हॅलो. आपलं ठरल्याप्रमाणे हा विकली टॉक जो आहे तो आपला व्हिडिओ नाही आहे, हा ऑडिओ विकली टॉक असेल. आणि आजच्या विकली टॉकमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे हे आपण सुरुवातीला बघून घेऊ. मी तुम्हाला शॉर्टमध्ये त्याचे पॉईंट सांगतो आणि नंतर डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. या आठवड्याभरात जो काय फीडबॅक आलेला आहे त्याच्या अकॉर्डिंगली आणि ज्या काय ॲक्टिव्हिटीज झाल्या आहे त्यानुसार आपण एक 7-8 पॉईंट्स कव्हर करणार आहे. पहिला पॉईंट असणार आहे की ऑलिव्ह लाईव्ह टेस्टचा मुलांनी कसा फायदा करून घेतला पाहिजे. दुसरा, इव्हिनिंगच्या स्टुडंट्सनी एक भारी ॲक्टिव्हिटी चालू केली आहे, खूप प्राऊड फील होतं ती ॲक्टिव्हिटी बघून. तर ती बाकीच्यांनी पण कसं अजून करू शकता किंवा त्यांना काय फायदा होऊ शकता त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या क्लासची जी बेस्ट ॲक्टिव्हिटी आतापर्यंतची ग्रुप डिस्कशनची ती खूप चांगली परफॉर्म करते आहे. तर त्याचा फायदा बाकीच्यांनी कसा करायचा आहे किंवा जे पण त्या ग्रुपमध्ये आहे सध्या त्यांनी अजून काय चांगलं करू शकता आपण त्याच्यावरती डिस्कशन करू. त्यानंतर नवीन स्टुडंट्स आणि जुन्या स्टुडंट्ससाठी काही मुलांनी मेसेजेस केले होते की स्टडी प्लॅनमध्ये काही चेंजेस करून द्या किंवा काय आहे ते किंवा काय अपडेट्स आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. त्यानंतर मेन एक्झामसाठी काय तुमचा स्टडी प्लॅन पाहिजे. त्यानंतर जी केच्या स्ट्रॅटर्जीमध्ये थोडीशी गडबड होते काही जणांची, मागच्या वेळेस काही मिसकम्युनिकेशन झालं, त्यांना नीट लक्षात नाही आलं मी काय बोललो, ते एकदा क्लिअर करू. त्यानंतर MBA CETच्या रिझल्टबद्दल भरपूर जणांनी मागच्या वेळेसही मेसेज केले होते, मग तो पॉईंट माझ्याकडनं चुकून सुटला, पण मग यावेळी त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगणार आहे. आणि शेवटी आपले जसे व्हिडिओज असतात ते आपण पोस्ट करत असतो, हे व्हिडिओज मोटिवेशनल व्हिडिओज, ते मग विकली टॉकच्या शेवटी मी तुम्हाला फक्त आयडिया देईल आणि ते टेलिग्रामवरती टाकून देईल. ठीक आहे. सो आता हे स्टार्ट करायच्या आधी मला फक्त एक इम्पॉर्टंट सांगायचे, ते म्हणजे मुलांचे असे मेसेजेस मला आणि डाऊट्स क्लिअरिंगच्या बाकी फॅकल्टीजला पण येत आहेत की सर खूप बोर होतं आहे, लॉकडाऊनमध्ये अभ्यास होत नाही आहे, लॉकडाऊन कधी संपल, ते संपल्यानंतरचा अभ्यास करू काइंड ऑफ. आता असे मेसेजेस तुम्हीही मला टाकले असणार आहे किंवा तुम्ही असं काही ऐकलं असेल तुमच्या मित्रांमध्ये अशी काही चर्चा. तर मला सगळ्यात पहिले तुम्हाला हे क्लिअर करायचं आहे की आता ही एक साईड झाली. हे एकदम खरं आहे, मी पूर्णपणे मान्य करतो की अभ्यास पाहिजे तेवढा होत नाही आहे, तेवढा इंटरेस्ट येत नाही आहे, कुठेतरी स्वतःला पुश करावं लागतं, हे सगळं खरं आहे. ही साईड एक आहे कॉईनची. पण कॉईनची दुसरी साईडचा पण आपण जरा थोडा विचार करू. जेव्हा केव्हा लॉकडाऊन संपेल त्याच्यानंतर, जसं मी मागच्या वेळेस हे बोललो होतो की भयंकर एक्झाम, भरमसाठ एक्झाम येऊ शकतात ॲट अ टाईम. पण नुसत्यात त्या एक्झाम येऊन सगळ्याजण ओव्हरलॅप होण्यापेक्षा तुम्ही हाही विचार करा की जे जे मुलं लॉकडाऊनमध्ये अभ्यास करतायत, आता असं नाही की कोणीच करत नाही आहे किंवा सगळे नाहीच करत आहे म्हणून, भरपूर जण करता पण आहे, तर त्यांचा अभ्यास नक्कीच तुमच्यापेक्षा बेटर असेल. आणि असं होऊ शकतं की जेवढ्या काय वॅकन्सीज त्यावेळेस निघतील लॉकडाऊन नंतर, त्यावेळेस यांचा अभ्यास थोडा बेटर असल्यामुळे हे पटकन सिलेक्ट होऊन पुढे निघून जातील. आणि ऑन द कॉन्ट्ररी काही मुलं असे पण असतील की ज्यांचा अभ्यास ॲक्च्युली इतका चांगला होता की आत्ता एक्झाम झाले असते ते सिलेक्ट झाले असते, पण हा गॅप पडल्यामुळे ते थोडंसं खाली जातील आणि मग कदाचित एक्झाम लगेच लॉकडाऊन नंतर ज्या पण एक्झाम येतील त्या तेवढ्या पद्धतीने क्रॅक नाही करू शकणार. आणि मग नंतर ज्या पण येतील ना पुढे, तो पहिला फेज संपल्यानंतर, त्यावेळेस तुमची कॉम्पिटिशन खूप वाढलेली राहील, कारण त्यामध्ये काही नवीन मुलं पण ॲड होतील, जे की आता मागच्या 2-3 महिन्यात समजा या बॅचेस नाही चालू झाल्या पण त्या बॅचेस चालू होतील. आणि आता मुलं बरेचसे बघा तुम्ही, आता हा जो पिरियड आहे आपला एप्रिल मेचा, याच्यानंतर बँकिंगचा सीझन वाढतो, कारण की इथं खूप जास्त ॲडमिशन्स होतात, खूप जास्त मुलं ग्रॅज्युएट झाल्यानंतर इकडे येतात. मग ह्या कॉम्पिटिशनला परत तुम्ही पण जाणार आहे आणि त्यामध्ये ॲज युजल दरवेळेस इंजिनियर्स पण येतात. सो ही कॉम्पिटिशन वाढू पण शकते. सो मला असं वाटतं की मी तुम्हाला बिलकुल घाबरत नाही आहे, याच्यात एकदम प्रॅक्टिकली सांगतो आहे की मी जर तुमच्या जागेवर असतो तर मी हा विचार केला असतं की ऑलरेडी मी हे सगळं स्टार्ट केलेलं आहे, त्यामुळे बाकी मुलांपेक्षा तर मी याच्यामध्ये पुढे आहे. मग आता मी स्टार्ट केलं आहे ना, तर माझं काम आहे की या लॉकडाऊनमध्ये याला थोडासा अजून पुश करून अभ्यास कंटिन्यू ठेवला पाहिजे, ना की तुम्ही त्याच्या कंप्लेंट्स करायला पाहिजे आणि ते रडायला पाहिजे. ते कोणी ऐकणार नाही. ते 1-2 वेळेस ठीक आहे ऐकायला, पण नंतर समोरचाही बोर होऊन जाईल. त्यामुळे त्या गोष्टींना सोडून द्या आणि तुम्ही अभ्यासाचाच विचार करा. मग त्याच्याशी रिलेटेड आजच्या विकली टॉकमध्ये मी जे पण सांगणार आहे ते शक्यतो असं सगळं काही सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला या लॉकडाऊनमध्ये त्याचा फायदा होईल. आणि प्रत्येकासाठी याच्यात काही ना काही असणार आहे. आता तुमचं काम आहे की तुम्ही कोणत्या पार्टमधनं किती घेतायत. आणि प्लस मी काही ठिकाणी मेन्शन करलच की नवीन मुलांसाठी, जुन्या मुलांसाठी आहे, किंवा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काही ना काही भेटणारच आहे. असं नाही की तुम्ही नवीन आहे म्हणजे तुम्ही जुन्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत, तेही करू शकता. सो आपण आता पुढे जाऊ. तो पहिला पॉईंट तो समजून घ्या, तो खूप इम्पॉर्टंट होता, कारण की लॉकडाऊन नंतर खरंच असं होऊ शकतं की अचानक सगळे एक्झाम येतील आणि त्यावेळेस जे बाजी मारून जातील ते लवकर सिलेक्ट होऊन जातील आणि बाकीचे मुलं लटकून बसतील. तसं नको व्हायला. आणि याच्याशी रिलेटेड अजून एक पॉईंट, मग आपण मेन आहे त्याला चालू करू. मला मागच्या वेळेस खूप जणांनी मेसेज केले की सर ॲक्च्युली आम्हाला हे माहीतच नव्हतं की असे तुम्ही विकली टॉक, आम्हाला आता क्लास बंद झाला आहे तर तुम्ही इकडनं पाठवताय म्हणून. आता एकतर या मुलांचा मूर्खपणा असा असणार आहे की हे टेलिग्राम चॅनलवरती ॲक्टिव्ह नसतील, आणि दुसरी गोष्ट आम्ही काही व्हिडिओज पण पाठवले होते. आमचं इंटेन्शन एवढंच आहे की आता या लॉकडाऊन पिरियडमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही तुमच्यासोबत कनेक्टेड राहायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मोटिवेट झाले पाहिजे आणि तुमचा अभ्यासाचा टच राहायला पाहिजे आणि बाकीच्या मुलांची सगळी इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो की मुलं काय चांगलं करत आहे, काय नाही करत आहे. सो तुमचं काम काय, आता व्हिडिओज थ्रू, विकली टॉक थ्रू किंवा काही लेक्चर्स पण चालू केलेले,
व्हिडिओजचे, त्याच्या थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तो शक्यतो सगळ्यात पहिले मुलांनी टेलिग्रामवर ॲक्टिव्ह राहा. टेलिग्रामवर नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्याने तुमच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओज येतील. म्हणजे मला ही कंप्लेंट ऐकून तर शॉकच बसला होता की सर आम्हाला माहीतच नाही की यूट्यूब चॅनल कधी चालू झालं आणि काय. म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हच नाही आहे, तुम्ही बघतच नाही आणि तुमच्यासाठीच हे सगळं चाललं आहे. तर हा निव्वळ मूर्खपणा आहे. तर जे पण ॲक्टिव्ह नाही आहेत त्यांनी पहिले टेलिग्रामवर ॲक्टिव्ह राहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज पोहोचतील. किंवा बाकीचे जे मुलं ॲक्टिव्ह असतात त्यांना थोडं अधूनमधून पुश करत राहा. ठीक आहे. पण मला वाटतं एवढं तर स्वार्थी पाहिजेच प्रत्येकाने. अभ्यासाबद्दल तरी तुम्हाला तेवढं लक्षात आलं पाहिजे की यार आपल्याच कामाचं आहे, तर तुम्ही तेवढे तर एफर्ट्स घेतले पाहिजे. आता हेही जर आम्ही तुम्हाला इथपर्यंत सांगतोय म्हणजे ही हाईट आहे. सो आता आपण मेन चालू करू. पहिला जो पॉईंट होता ऑलिवबोर्डच्या लाईव्ह टेस्ट, त्याचा काय फायदा होतोय. सगळ्यात पहिली गोष्ट की ऑलिवबोर्डच्या लाईव्ह टेस्ट जे आहे त्याची लेवल कम्पॅरेटिव्हली थोडीशी कमी आहे. ऑलिवबोर्ड तसं पण थोड्याशा हाय लेवलसाठी ओळखलं जातं, बट त्याची ही जी लेवल आहे ती खरंच थोडीशी कमी आहे आणि मला वाटतं एकदम प्रॉपर टायमिंग आहे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी. सो जे पण मुलांचे स्कोर्स मी बघितलेले आहे, एक 90+ तर तुमचा यायला पाहिजे. 90+ म्हणतोय मी. आणि जे थोडेसे एक्सपर्ट मुलं आहेत ज्यांनी ऑलरेडी काही प्री क्रॅक केलेले आहे किंवा काही मेन्स पण दिलेले आहे, त्यांनी जर ह्या टेस्ट देता येते तर त्यांनी 95+% विचार करा. मला मुलं विचारत होते की सर आयडियल स्कोर काय राहील. स्कोर सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे, पण पर्सेंटाईल सांगणं सोपं आहे. सो 90+% तर मिनिमम पकडून चाला तुम्ही सगळ्या ओव्हरऑल, बरं का. एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी असला तो कम्पेन्सेट होऊ शकतो. आणि जर जुने स्टुडंट असतील तर त्यांचा 95+ तर बेअर मिनिमम पाहिजे. जर तुम्ही SBI PO सारख्या एक्झामला टार्गेट करताय तर तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये 95+% विचार करा. आणि जे फर्स्ट टाईम ऐकतायत मुलं त्यांना असं भीती वाटत असेल की 95% म्हणजे किती म्हणताय ते. मी पर्सेंटाईल बोलतोय. तर पर्सेंटाईल म्हणजे मार्क्स तेवढेच असायला पाहिजे असं नसतं, मार्क्स थोडेसे कमी असतात. सो त्याचं काही काळजी नका करून, तेवढा स्कोर खरंच येतोय मुलांचा. सो दुसरं, याच्यामध्ये जे जुने मुलं आहे त्यांना मला एक सजेस्ट करायचं आहे. आणि पहिले तर ही मॉक टेस्ट कोणीच मिस नका करू, कारण ऑलिवबोर्डची जी फ्री टेस्ट आहे ना ती एका दिवसात एकच देतात ते, आणि दुसऱ्या दिवशी ते एक्सपायर होते, त्याचं सोल्युशन पण दिसत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो वेळ काढाच तुमच्या स्केड्यूलमधनं आणि ही टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. आता हे त्यांनी आधी 19 तारखेपर्यंत सांगितलं होतं, म्हणजे आय गेस उद्यापर्यंतच. बट त्यांनी आता लॉकडाऊन तसं पण एक्सटेंड झालेलं, तर कदाचित ही ॲक्टिव्हिटी पुढे चालू ठेवतील. असं कुठेच त्यांनी मेसेजने टाकलं आहे की आम्ही हे बंद करू म्हणून. त्यामुळे जेवढ्या टेस्ट उरलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या देण्याचा प्रयत्न करा. फ्री टेस्ट, लॉकडाऊन टेस्ट नाव दिलं आहे त्याला. दुसरं, नवीन मुलांनी तर ह्या कंपल्सरी द्या, कारण तुम्हाला त्यातनं खूप काही ॲनालिसिस करायला पण भेटेल आणि मेन म्हणजे तुम्हाला एक रिलिव्हंट टेस्ट भेटेल जी खरी पेपरला येते. अशा ऑलिवबोर्डच्या टेस्ट दिल्या तर बरेच मुलं कंप्लेंट करतात की सर टेस्टची लेवल थोडीशी जास्त आहे. सो इथं तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि जुन्या मुलांसाठी माझं एक म्हणणं आहे की जुने मुलं जर ह्या टेस्ट देऊ की नाही असा प्रश्न असेल तर 100% द्या. आणि जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत कॉन्ट लॉजिकच्या डाऊट्स क्लिअरिंग सेशनचा जो ग्रुप बनवलेला आहे टेलिग्रामवर, त्या ग्रुपमध्ये जे आहे त्यांनी तर कंपल्सरी द्या. एक काम करा, फक्त कॉन्टमध्ये चुकून पण सिम्प्लिफिकेशन कंपॅरिझन नंबर सिरीज अटेम्प्ट करू नका. DI पण अटेम्प्ट नका करू. फक्त आणि फक्त तुम्ही वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा पूर्ण, कारण तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढून जाईल. कारण तुम्ही त्या ग्रुपवरती इतके दिवसांपासून तुम्हाला कळालं असेल की कसे क्वेश्चन्स फ्रेम होत आहेत आणि त्याच्यापेक्षा इझी लेवलचेच ह्या पेपरमध्ये असणार आहे. त्यामुळे काही करून कॉन्टचा वर्ड प्रॉब्लेमच अटेम्प्ट करा, लॉजिकचे फक्त पझल्स अटेम्प्ट करा आणि इंग्लिशचं मॅडमने जसं सांगितलं असेल तसं तुमच्या हिशोबाने चालू द्या. तर मला वाटतं तुम्ही याचा असा फायदा करू शकता. आता जर तुम्ही इतका मोठा एक्सपेरिमेंट करताय, फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करताय, तर मग कदाचित तुमचा 95% किंवा 90% नाही येणार. तर त्यावेळेस टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही एक्सपेरिमेंट करताय तर तुमचा स्कोर येणारच नाही, हे तर एकदम सिम्पल आहे. पण आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होते का तेवढं बघा. वर्ड प्रॉब्लेमचं ते फिअर निघतंय का ते बघा. त्याच्यावरती मी बोलवलंच पुढच्या ह्याच्यामध्ये. सो पहिला पॉईंट हा होता की ऑलिवबोर्डच्या लॉकडाऊनच्या फ्री टेस्ट सगळ्यांनी देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये असाल की नाही सर माझा पूर्ण अभ्यास झाल्यावरच मी टेस्ट चालू करतो, तर तसं ना करू, कारण ह्या टेस्ट फ्री आहेत आणि त्या एका दिवसानंतर एक्सपायर पण होत आहे. तर ॲटलिस्ट 1-2 तरी देऊन बघा आणि मग डाऊट्स क्लिअरिंगवाल्यांशी डिस्कस करा की सर इतका स्कोर येतोय, कसं करू, काय करू, मग आम्ही तुम्हाला पुढे गाईड करू. सेकंड पॉईंट, इव्हिनिंग बॅचच्या स्टुडंटनी खूप भारी ॲक्टिव्हिटी चालू केलं आहे. मी म्हणतो खरंच सल्यूट आहे त्या पोरांना. त्यांनी पहिले तर मला मेसेज केला होता की सर आमच्यासाठी एक वेगळा ग्रुप बनवा, पण त्यांना कळून चुकलं की ग्रुप बनवणं इतका सोपं नाही, कारण ऑलरेडी इकडे 800-900 मुलांचा एक ग्रुप चालू आहे आपला कॉन्ट टेलरचा डाऊट्स क्लिअरिंगचा. सो ते बनवणं सोपं नव्हतं. तर यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन यांनीच एक ग्रुप बनवलेला आहे इव्हिनिंग बॅचच्या मुलांनी. त्या ग्रुपमध्ये काहीतरी 20-25 मुलं आहेत सध्या. पण मला सगळ्यात चांगलं काय वाटतंय, यांनी जशी ॲक्टिव्हिटी आम्ही इकडे करतो तशाच टाईपचं त्यांनी तिकडं पण चालू केलेलं आहे. प्लस त्या मुलांनी स्वतः पेपर सेट केलेला आहे आणि ते दररोज एक जण पेपर सेट करून किंवा त्यांची काहीतरी सिस्टीम आहे, मग 1-2 जणांनी मला सांगितली, आणि ते सगळे इतका इनिशिएटिव्ह घेत आहे, स्वतः पेपर सेट करताय आणि जेवढे टॉपिक शिकवून झालेले त्याच टॉपिकला अजून परफेक्ट करतायत.
तर मी खरंच ॲप्रिशिएट करेल इव्हिनिंगच्या स्टुडंटला. आणि बाकीचे जे पण इव्हिनिंग बॅचचे स्टुडंट होते जे त्या ग्रुपमध्ये नाही, त्यांनी तुमच्या मित्रांना मैत्रिणींना कॉन्टॅक्ट करा आणि त्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व व्हा, किंवा तुम्ही तुमचा दुसरा ग्रुप बनवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण खरंच खूप चांगली ॲक्टिव्हिटी करताय. फक्त माझं त्यामध्ये एक सजेशन आहे तुम्हाला, की तुम्ही फक्त कॉन्टच नका करू, त्याच्यामध्ये लॉजिकही करा. बँकिंगचे व्हिडिओज चालू आहेत बघा सध्या, ते व्हिडिओज बघून त्याच्यावरती काही क्वेश्चन आन्सरिंग करा, मुलांना विचारा, म्हणजे सगळेजण व्हिडिओ पण तेवढा सिरियसली बघतील आणि त्या क्वेश्चनचे आन्सर पण देतील. अशा पद्धतीने तुम्हाला अजून काय नवीन त्यात इनोव्हेट करता येईल तेवढं बघा. त्यानंतर इव्हिनिंग बॅचसाठीच आता विषय निघालाच येतं. इव्हिनिंग बॅचसाठीच स्पेशल सिलॉजिझम्सचे सरांनी लेक्चर्स चालू केलेले आहेत आणि त्याचे व्हिडिओज चालू केलेले आहेत. ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. ज्यांनी अजून सबस्क्राईब नाही केलं त्यांनी ते चॅनल सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओज बघा. ते स्पेशली तुमच्यासाठी तयार केलेले आहेत, कारण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला घरी दुसरं काही नवीन नाही अभ्यास आला, म्हणून सर म्हटले की एक पूर्ण टॉपिक त्यांचा आपण प्रिपेअर करून घेऊ. आणि सिलॉजिझम किती इम्पॉर्टंट आहे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी नक्की बघा. जे नवीन मुलं त्यांच्यासाठीच जास्त बनवलेला आहे तो, कारण की तुमचं झिरोपासनं सगळं कव्हर केलं आहे त्यामध्ये. म्हणजे तुम्ही कंप्लेंटच नाही करू शकत की सर माझं आधी सिलॉजिझम झालेलं नाही, मग मला कळेल का? तर डेफिनेटली सगळं कळेल. आणि त्यात काही जरी डाऊट आला तर सरांना आवर्जून कॉन्टॅक्ट करा, सर सांगतील. ठीक आहे. त्यानंतर जे जुने मुलं आहेत त्यांचं म्हणणं असेल तर की सर आमचं सिलॉजिझम झालेलं आहे, तर तुम्ही ॲज अ रिव्हिजन म्हणून ते व्हिडिओज बघू शकता. आणि त्यात सरांनी ना व्हिडिओच्या सुरुवातीला टॉपिकचं नाव पण दिलेलं आहे, की लाईक इदर ऑरचा व्हिडिओ आहे का सम नॉटच्या कंडिशनचा. आता एखाद्याला सम नॉट नसेल कळत तर तुम्ही तो पर्टिक्युलर व्हिडिओ बघा, तुम्हाला ते कळेल. आणि खूप व्यवस्थित पार्ट टू पार्ट केलेलं आहे सरांनी. तर सरांना कॉन्टॅक्ट करा, सरांशी थोडंसं डिस्कस करा त्याबद्दल. पुढे जाऊ आपण आता. सो इव्हिनिंग बॅचचा मला हा पॉईंट खरंच खूप पटला, त्यांनी चांगला इनिशिएटिव्ह घेतला. आणि मला हे म्हणायचं होतं की मी जरी इव्हिनिंग बॅचबद्दल बोलतोय तरी बाकी मुलांनी पण अशी ॲक्टिव्हिटी करा. तुम्ही पण 4, 5, 6 जणांनी एक ग्रुप बनवा आणि त्याच्यावरती ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करा, जसं आपण आपल्या ग्रुपमध्ये करतोय. बरं, आपल्या ग्रुपमध्ये काय करतोय हे जर अजून काही महाभागांना माहीत नसेल तर मी ते एक सांगून देतो. तोच आपला पुढचा पॉईंट आहे ॲक्च्युली. पुढचा पॉईंट जो होता की आपण जी सगळ्यात बेस्ट ॲक्टिव्हिटी आपली आत्तापर्यंतची ती म्हणजे ग्रुप डिस्कशन सेशन्सची. त्याच्यामध्ये खूप डाऊट्स क्लिअरिंग सेशनची, त्यामध्ये खूप चांगलं चाललं आहे. आता त्याच्यातले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट पण मी शॉर्टमध्ये सांगतो. आणि बाकीच्यांनी पण ना असा ग्रुप बनवून चालू करण्याचा प्रयत्न करा. खरं याच्याने खूप फायदा होईल. आणि त्यात तुम्ही काय काय करू शकता हो, तर मी एकदा परत रिपीट करतो. हे बघा, 4-5 जणांनी एक ग्रुप बनवा. त्याच्यामध्ये एक टायमिंग मात्र फिक्स ठेवायचा की तुम्ही इतक्या वेळाला सगळेजण ऑनलाईन पाहिजे. असं नाही की ज्याला जेव्हा वाटलं तेव्हा तो ऑनलाईन येईल, मग त्यात काही मजा नाही येणार. तुम्ही कोणता पण एक टायमिंग तुमचा फिक्स करा, त्यात सगळ्या जणांना तिथं प्रेझेंट राहायला लावायचं आणि सगळ्यांना पार्टिसिपेट करायला लावायचं फिक्स. प्रत्येकाला काहीतरी टास्क असाईन करून द्यायची, जेणेकरून प्रत्येकजण त्यात पार्टिसिपेट करेल तेवढ्याच उत्सुकतेने आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही ना एखादी मॉक टेस्ट देऊन त्याचे स्कोअर पण शेअर करा. जसं मी आत्ता बोललो की ऑलिव्ह बोर्डची लॉकडाऊन टेस्ट फ्री आहे, तर ती फ्री टेस्ट सगळ्यांना द्यायला लावायची, त्यांना त्यांचे स्कोअर सांगायला लावायचे. त्यानंतर बघायचं की ज्याचा चांगला स्कोअर आला आहे त्याला सांगायचं त्यांनी कोणकोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, कोणते नाही केले. तर तुम्हाला एक कळेल की यार ह्या ग्रुपमध्ये ना याचा स्कोअर चांगला आला आहे, पण ॲक्च्युली ह्याच्यापेक्षा भारी नॉलेज माझं आहे पण माझा स्कोअर नाही आला. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या डिसिजन मेकिंगपेक्षा त्याची डिसिजन मेकिंग चांगली आहे. भले त्याचं नॉलेज कमी आहे पण त्यांनी स्कोअर जास्त आणला ना, तर इथून तुम्हाला खूप शिकायला भेटेल. तर तुम्ही ही एक ॲक्टिव्हिटी नक्की करा. फक्त संध्याकाळच्या बॅचवाल्यांनीच करायचं असं बिलकुल नाही आहे. बाकीच्या मुलांनी पण असं तुमच्या ओळखीच्या 4-5 जणांची ग्रुप बनवून त्यामध्ये मॉक टेस्टचं ॲनालिसिस करा. किंवा सोपं अजून जर तुम्ही जी के करत असाल ना, हे तर मी सगळ्यांनाच रिक्वेस्ट करेल, जे जुने मुलं आहे त्यांना पण. जुन्या मुलांनी पण हा पॉईंट नीट आहे का, जुन्या मुलांनी जी केसाठी तुमचा जो 4-5 जणांचा ग्रुप आहे ना, तसाच एक ग्रुप, एक चॅनल, तुमचं एक ग्रुप बनवा टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर आणि 1च तास ठेवा. आणि त्या 1 तासामध्ये ना जी केचे पटापट क्वेश्चन्स विचारायचे, क्विजेस खेळायचे त्याच्यामध्ये. तर याच्याने सगळे ॲक्टिव्ह राहतील. आणि जर तुम्हाला एक सेम काही पाहिजे असेल तर ठरवून घ्या की मार्चच्या फर्स्ट वीकबद्दलच फक्त तुम्ही क्वेश्चन्स विचारा किंवा तुमच्याकडे जे पण स्टडी मटेरियल आहे तर याच्याने खूप फायदा होईल. आता कॉन्टेलरचा किती फायदा होतो मुलांना, तसा तुम्ही जी केचाही करू शकता. तर याच्यावरती थोडा विचार करा. अशा ॲक्टिव्हिटीजनी ना तुम्हाला बोर नाही होणार. जे मुलं सुरुवातीला कंप्लेंट करत होते ना की सर आम्हाला अभ्यास करायला बोर होतोय आणि घरी खरंच काही होत नाही आहे, हे बघा, हे रडणं पडण्यापेक्षा तुम्ही जर दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करणार तुमचा खूप फायदा होईल. आणि मी आधी पण बोललो की जसं लॉकडाऊन संपलं ना तसं पटकन एक्झाम क्रॅक करून तुम्ही पुढे निघू शकता. या फालतू धंदे करायचेच नाही याच्यामध्ये की 2 वर्ष तेच करतोय मी, 2.5 वर्ष तेच करतोय. सो पुढच्या पॉईंटवरती जो आता कॉन्टेलर डिस्कशन ग्रुपचा, ज्या मुलं अजूनही त्या ग्रुपमध्ये नाही ना त्यांनी सिरियसली म्हणजे बँकिंग वगैरे सोडून द्या बरं का. तुम्ही विचार पण ना करू की आपल्याकडनं काय आता होणार आहे म्हणून. जर तुम्ही तेवढे पण अपडेटेड नाही आहे की इतका चांगला ग्रुप बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुलं इतकं पार्टिसिपेट करताना आपल्याला अजून माहीतही नाही आहे, तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच आहे मग. म्हणजे तुम्ही काहीच फॉलो करत नाही आहे इतक्या दिवसांचं जे आपण इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे. बरं, त्या ग्रुपचा फायदा काय पहिले ते बघू आपण.
सगळ्यात इम्पॉर्टंट मला जे दिसतंय ते म्हणजे मुलांचं फिअर बऱ्यापैकी कमी होतंय आणि ऑन द कॉन्ट्ररी काही जणांचं वाढतं पण आहे. मग त्याच्याबद्दल पण मी सोल्युशन सांगतो तुम्हाला पुढे. फिअर खूप चांगल्या पद्धतीने कमी होतंय की त्यांना कळतं की यार हे क्वेश्चन आपण पण करू शकतो आणि इतक्या फास्ट मुलं करतायत तर आपणही करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांचं चांगलं चाललंय. पण त्यात काही जण असे आहेत की ऑनलाईन जर 2 तासाचं सेशन आहे आपलं 10 ते 12 तर 2 तास पूर्ण ऑनलाईन राहतात. तर मला वाटतं तसंच करायला पाहिजे. काही जण काय करतायत ऑफलाईन करताय. आज जर नाईलाज असेल तुमचा अभ्यास बाकीचा होत नसेल आणि तुम्ही ऑफलाईन बघताय तर मग ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा, ओके सगळं. पण शक्यतो ट्राय करा की तुम्ही त्या तिथं ऑनलाईन राहताय. रिझन ऑनलाईन जो फील आहे ना त्याचा, तो क्वेश्चन तिथं पडला आणि किती वेळात मुलांनी आन्सर दिलं किंवा आपली काय फिलिंग होते ना, आपल्याला खरंच जमलं का, इट्स अ डिफरंट फिलिंग. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला ऑफलाईन बघताय ना ती फिलिंग थोडीशी वेगळी आहे. ऑफलाईन करायची तेवढं प्रेशर येत नाही. जसं तुम्हालाही माहिती आहे की तुम्हाला कुठलाही एक नॉर्मल क्वेश्चन दिला मी तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करता, पण तोच क्वेश्चन जेव्हा एक्झामला येतो त्यावेळेस आपल्याला गडबडून जाते. म्हणजे आपल्याला दिसतं की यार मला येतं आहे पण प्रेशर एवढं असतं की कदाचित नाही जमत तो. तर मग ते आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. तर मला असं वाटतं की शक्यतो सगळ्यांनी ऑनलाईनच प्रेझेंट राहायचा प्रयत्न करा आणि ट्राय करा की एखादा आन्सर तुम्ही पोस्ट करताय, समजा तुमच्याकडनं आन्सर पोस्ट नाही झालं तरी तुम्ही ॲटलीस्ट 2 तास ऑनलाईन तर थांबा. तुम्हाला दिसेल तरी कशा ॲक्टिव्हिटीज चालल्या, किती वेळ लागतोय काय नाही, तर बरंचसं डिसिजन मेकिंग तुमचं चांगलं होईल. सो माझी ती एक रिक्वेस्ट आहे की ऑफलाईनपेक्षा तिथं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करा आणि खूपच नाईलाज असेल तर मग मात्र ऑफलाईन तर नक्कीच करा. कारण ऑफलाईनमध्ये कसं आहे 2 तासाचं काम तुमचं 1 तासात होतं, हे पण मी मान्य करतो, तिथं वेळ वाचतो तुमचा. बट मग ती जी मेन फिलिंग पाहिजे आपल्याला ती नाही भेटत आहे. आणि मी कशामुळे बोलतोय त्यात अजून एक पॉईंट ॲड करतो. मुलं ॲक्च्युली खूप जास्त हुशार आहे हे मला कळून चुकलं डाऊट्स क्लिअरिंग सेशनमध्ये. मुलांना खरंच खूप चांगल्या पद्धतीने वर्ड प्रॉब्लेम येतात. म्हणजे त्यांचे मार्क्स जे पद्धतीने रिफ्लेक्ट करत आहे ना त्या पद्धतीने त्यांचा टॅलेंट दिसत नाही. आता बऱ्याच वेळेस मुलांचं मी बघतो की त्यांचे मार्क्स कमी असतात, पण मी आता बघतोय की त्यांचे खरंच कॉन्टच्या कॉन्सेप्ट चांगले आहेत. म्हणजे भरपूर जण खरंच हुशार आहे वर्ड प्रॉब्लेममध्ये, पण तरी त्यांचे तेवढे मार्क्स येत नाही आहे. आणि असं खूप जणांचं होतं आहे. तर मला असं वाटतं की या मुलांना ना एक्सपिरियन्स थोडा कमी आहे. नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही कुठेच कमी नाही, तुम्ही खूप चांगले आणि खूप ब्रिलियंट तिथे, पण तिथे एक्सपिरियन्स कमी आहे. कारण ऑनलाईन एक्झामला कोणता क्वेश्चन सिलेक्ट करायचा, कोणता नाही करायचा, कसा सॉल्व करायचा हे मात्र मुलांना माहीत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मी असे खूप नमुने बघितले जे की नुसते SSCचे आणि थोडेसे हाय लेवलचे क्वेश्चन्स टाकतात आणि ते प्रिपेअर करतात. अरे तो निव्वळ मूर्खपणा आहे. त्यात तुमचा इतका वेळ वाया चालला आहे ना. याच्यामुळे तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ना, जे 1.5 वर्षात 1 वर्षात सिलेक्शन व्हायचे ते तुम्हाला 2, 2.5, 3 वर्ष होत आहेत. किंवा अजूनही काही मुलं तसेच बोंबलत बसलेले आहेत, कारण तुम्ही प्रॉपर वेने अभ्यासच करत नाही आहे. तर तो ग्रुप बनवण्याचं इंटेन्शनच ते होतं की टू द पॉईंट तुम्हाला एकदम माहीतच पाहिजे की यार अशाच क्वेश्चनचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे फॅकल्टी तिथे आहे आणि आम्ही तुम्हाला सांगतो पण आहे की हे क्वेश्चन रिलिव्हंट आहे आणि हे इरिलिव्हंट आहे म्हणून. तर हे मला पटत नाही आहे, याच्यावरती थोडा विचार करा. आणि मी एवढं का बोलतोय त्याचा परत एक दुसरा पॉईंट सांगतो. IBPS POचा जर तुम्ही मेन्सचा पेपर पॅटर्न बघितला, IBPS PO किंवा SBI PO, SBI POलाच सगळेजण फॉलो करतात. आता SBI PO आणि IBPS PO, IBPSनी पण SBIला नंतर फॉलो केलं. तर IBPS PO आणि SBI POच्या कॉन्टच्या सेक्शनचं नाव क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी असं नाही आहे, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन असं नाव दिलेलं आहे. आता हे डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन याच्यावरनं कळतं की तिथं मॅक्झिमम DI विचारतं. आत्ता मी पण IBPS POचा पेपर दिला यावर्षीचा, त्याच्यातच क्लिअर दिसलं की त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम म्हणजे नसल्यातच जमा होते. सगळ्या वर्ड प्रॉब्लेमच्या टॉपिकवरती छोट्या 2-2, 3-3, 2-2, 3-3 क्वेश्चन्सच्या केसलेट्स होत्या आणि त्या केसलेट्स त्यांनी विचारल्या होत्या. त्या केसलेटसाठी तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमचं बेसिक नॉलेज पाहिजे. त्या नॉलेजसाठी आपण ग्रुपवरती तेवढ्या लेवलचे क्वेश्चन डिस्कस करतो. पण हे जे बाकीचे मुलं खूप अवघड क्वेश्चन बघतायत ना, ते एकदम बिलकुल कामाचे नाही आहेत. कारण त्याचा ना वर्ड प्रॉब्लेम येतो ना त्या क्वेश्चन्सचा DIमध्ये फायदा होतो. जरी वर्ड प्रॉब्लेमचा DI विचारला, लाईक सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्टचा DI विचारला, तर त्याच्यासाठीचं बेसिक नॉलेज तुम्हाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक खूप मोठी ॲक्टिव्हिटी आपण चालू केलेली आहे, DI ऑफ द डे. आता DI ऑफ द डे ग्रुपवरती दररोज पडते बघा. आज 8 नंबरचा DI पडला आणि जे आपलं मेन चॅनल आहे त्याच्यावरती फक्त मी 7 आणि 8च टाकले होते, बाकीचे नव्हते टाकले. सो तुम्ही ते जे DI आहेत ना ते SBI PO आणि IBPS PO मेन्सलाच येईल, कारण ते सॉल्व्ह करायला खरंच वेळ लागतो. आता यावर्षी IBPS POचा कॉन्टचा आयडियल अटेम्प्ट 6 ते 7 क्वेश्चन होता. मी स्वतः पेपर दिला, मी स्वतः जवळून बघितला. मुलांचा लिटरली अटेम्प्ट 6 किंवा 7च क्वेश्चन होता, 6 किंवा 7 क्वेश्चन. त्याचे मार्क्स भले त्यांना मग 8, 9, 10 तेवढे भेटले असतील, कारण की 2-2 मार्क्सचे क्वेश्चन्स होते. 25 क्वेश्चन्स होते जे 2-2 मार्क्सचे होते आणि 10 क्वेश्चन होते जे 1-1 मार्क्सचे होते. म्हणजे तुम्ही विचार करा की मग हे सगळं जे अति अवघड तुम्ही प्रिपेअर करता SSC लेवलचं, काही नमुने करतायत, काही महाभाग, त्यांना मी डायरेक्ट बोलतोय हे की तुम्ही तेवढ्या लेवलपर्यंत करू नका. सगळ्यात पहिले तुम्ही बेसिक प्रीचं पहिले करा, ते तर झालेलं असणार आहे ऑब्व्हियसली, तुम्ही त्या ग्रुपवर आहे म्हणजे. त्याच्यानंतर क्लर्क मेन्सला जे क्वेश्चन येतात, जे आपल्याला मेन इंटेन्शन आहे ते पहिले प्रिपेअर करा. आणि ते झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही इतके
एक्सपर्ट आहे, तर मी तुम्हाला एक चॅलेंज देतो की तुम्ही ना ऑनलाईन टेस्टमध्ये कॉन्टचा सेक्शन अटेम्प्ट करा. हे असे सिंगल क्वेश्चन अटेम्प्ट करण्यापेक्षा तुम्ही ऑनलाईन टेस्टमध्ये कॉन्टचा सेक्शन अटेम्प्ट करा आणि तिथं बघा की खरंच तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम जमत आहे का, तुमची इम्प्रूव्हमेंट झाली आहे का. आणि जर तिथे पण तुम्ही खूप एक्सपर्ट असाल तर मात्र मग तुम्ही SSCचे क्वेश्चन्स प्रिपेअर करायला पाहिजे. ज्या मुलांचा असा डाऊट आहे की सर मग आम्ही करू की नको, तर तुमची एवढी जर लेवल झाली असेल तर त्याच्यानंतरच तुम्ही प्रिपेअर करा. कारण जे मुलं ते क्वेश्चन्स विचारताय त्यांचे अजूनही रिझल्ट्स नाही आहे आणि तुम्ही एवढ्या हाय लेवलचे क्वेश्चन्स करताय, म्हणजे निवळ मूर्खपणा आहे ना. मला हे खरंच नाही पटत. हा गोष्ट तुम्ही खूप क्लिअर करून घ्यायला पाहिजे. पुढे जाऊ आपण. ह्याच्यात बराच वेळ चालला आहे. सो बेसिकली हा खूप चांगला फायदा आहे. आणि त्या ग्रुपमधनं अजून एक चांगलं काय दिसतंय की ज्यावेळेस क्वेश्चन पडला ना त्याच वेळेस बऱ्याच जणांचं असं आहे की इन्स्टंट रिॲक्शन असते की नाही मला फक्त बेसिकच करायचं आहे, शॉर्टकट सुधारतच नाही आहे. आणि ही फॅक्ट आहे. उलटं त्याच्याने क्लिअर होतं की खरंच या मोमेंटला शॉर्टकट नाही येते, तर आपल्याला त्यासाठी विचार केला पाहिजे. कारण मला काही जणांचा मेसेज असा आला आहे की सर ॲक्च्युली ह्या ग्रुपनंतर मला रिअलाईज झालं आहे की मला मेन एक्झामसाठी अजून बरंच प्रिपेअर करायचं आहे. इतक्या दिवसापासून मी ह्या विचारात होतो म्हणे की मला असं वाटतं की माझं कॉन्ट मेन एक्झामसाठीचं प्रिपेअर झालेलं आहे किंवा लॉजिक प्रिपेअर झालेलं आहे, पण आत्ता कळते की नाही मला बराच अभ्यास करायची गरज आहे. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की मेन एक्झामसाठी तुम्ही फक्त एवढं जरी केलं ना तरी सफिशियंट आहे. बरं, याच्यात बराच वेळ चालला तर मग पटकन पुढे जाऊ. पुढचा पॉईंट बघा. ह्या ग्रुप ॲक्टिव्हिटीजमधल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तर कवर केल्या मी. तरी मी एक इम्पॉर्टंट पॉईंट जो तो परत रिपीट करतो की ज्या मुलांचं हे ग्रुपमधलं डिस्कशन चांगलं होतं त्यांनी ट्राय करा की एक 20 क्वेश्चन्सची एक प्रीची जरी टेस्ट घेतली किंवा कुठली जरी टेस्ट घेतली तरी चालेल, त्यातल्या फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा. म्हणजे तुम्हाला खरंच कळेल की ग्रुपवरती आपण जेवढा ॲक्टिव्हली करतो तेवढा इकडे फायदा होतोय का, त्या हिशोबाने तुम्ही पुढे जाऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं, नवीन स्टुडंटसाठी काय काय ते एकदा आपण डिस्कस करून घेऊ. नवीन स्टुडंटसाठी पहिले तर एक चांगलं एक्झाम्पल देणार आहे मी, ते एक लक्षात राहू द्या. आणि नवीन स्टुडंटचे काय काय रिक्वेस्ट होत्या, नवीन मुलांनी या आठवड्यात काय करायला पाहिजे. नवीन मुलांचं असं म्हणणं आहे की सर आम्ही घरीच येतं, आम्ही कुठले व्हिडिओज एक्स्ट्राचे बघू का पुढच्या काही टॉपिक्सचे, किंवा कुठले व्हिडिओज बघायला पाहिजे ते आम्हाला तुम्ही रिकमेंड कराल का. किंवा आता आकाशसारख्या काही जुन्या मुलांना पण नवीन मुलं विचारताय की आम्ही काय अभ्यास करू. मग आकाशने पण मला सांगितलं की सर तुम्ही पण विकली टॉकमध्ये सांगून द्या, म्हणजे या मुलांना पिक्चर क्लिअर होईल. ते बघा, नवीन स्टुडंटसाठी मला तरी वाटतंय, आणि काही जणांनी सजेशन्स पण दिले, जसं की हनुमान नावाचा एक स्टुडंट होता, त्यांनी सांगितलं की सर नवीन स्टुडंटला ना टेबल, स्क्वेअर्स, क्यूब्स खूप चांगल्या पद्धतीने रट्टा मारायला लावा म्हणे. त्यांचं तेवढं चांगलं नसणार आहे, ज्याच्यामुळे त्यांची स्पीड खूप कमी पडते. आणि तुम्ही मागच्या विकली टॉकमध्ये त्यांना असं काहीच सांगितलं नाही करायला. हे मागच्या विकली टॉकमध्ये मी का नाही सांगितलं, कारण त्याच्या मागच्या दोन्ही विकली टॉकमध्ये मी सांगितलं होतं. तर मी आता परत रिपीट करतो. हे नवीन मुलांनी पहिले स्क्वेअर्स, क्यूब, टेबल्स खूप घाणेरड्या पद्धतीने रट्टा मारा, ते एकदम भारी आली पाहिजे तुम्हाला, त्यात कुठेच तुम्ही अडकले नाही पाहिजे. दररोज एक 10-15 मिनटं तुम्ही त्याच्यावरती इन्व्हेस्ट करा. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही दुसरं काय करू. तर मला तरी असं वाटतंय, जे मी मागे बोललो होतो इंग्लिशबद्दल, त्याबद्दल मी एक एक्झाम्पल पण दिलं तुम्हाला. आणि बाकी वेळात तुम्ही काय करू शकता, लॉजिक थोडंसं जास्त करा. लॉजिकचं कसं आहे ना, आता पझल्स वगैरेची प्रॅक्टिस जर तुम्ही आतापासून केली तर ज्यावेळेस सर क्लासमध्ये घेतील ना तुम्हाला अजून फायदा होईल. आणि तुम्ही लॉजिकशी रिलेटेड काही गोष्टी बघू शकता, ते तुम्ही सरांची एकदा डिस्कस करा या सरांना, आणि सर तुम्हाला सांगतील की लॉजिकचं ही गोष्ट तुम्ही घरी करू शकता. तर मला वाटतं की तुम्ही इंग्लिश तर तुफान आत्ता करू शकता, त्याच्याबद्दल मी एक एक्झाम्पल पण दिलं थोड्या वेळात. लॉजिक करू शकता. त्यानंतर बँकिंगचे व्हिडिओज टाकलेले तुमच्यासाठी, ते टाईमपास म्हणून बघत राहा, त्याचा तुम्हाला पुढे खूप फायदा होईल आणि पुढे तुमचा वेळ खूप वाचेल ह्या जर गोष्टी आत्ता झाल्या. आणि GK चांगलं स्टार्ट करा. GKसाठी डाऊट्स क्लिअरिंगवाल्यांच्या माझ्याकडनं नंबर घेऊन जा. एवढं जर तुम्ही केलं ना, कॉन्ट मात्र जास्त करूच नका, फक्त हे जेवढं बेसिक तुम्हाला शिकवलेलं आहे तेवढंच रटून घ्या. बाकीचं ट्रस्ट मी, तुम्ही कुठलेच व्हिडिओ बघू नका पुढचे. रिझन सांगतो, कारण ज्यावेळेस क्लासमध्ये तो टॉपिक शिकवला जातो ना त्यावेळेस इतकी एनर्जी असते आणि इतकी मजा येते आपल्याला ते करायला, की त्यावेळेस क्लासवर होमवर्कमध्ये ते खूप चांगलं कव्हर होऊन जाईल. पण आत्ता करत बसले ना तर कन्फ्यूज पण होता की सर तुमची मेथड वेगळी आहे, मी व्हिडिओमध्ये वेगळे बघितले. त्यामुळे तुम्ही क्लास जॉईन केला आहे ना तर पूर्ण पार्ट मी तिकडं कॉन्टचा कव्हर करून घेईल तुमचा. आणि आपण बॅच चालू झाल्यानंतर असं पकडा की तुमचा अर्धा वेळ आपण फक्त मॅथ्सच करणार आहे आणि उरलेल्या बाकी सब्जेक्ट्सला मिळून अर्धा वेळ देणार आहे. त्यामुळे तुम्ही इंग्लिश चांगलं करा. इंग्लिशसाठी मी एक एक्झाम्पल देणार होतो तुम्हाला. इंग्लिशसाठी आपल्याकडे बघा, मागच्या वर्षी एक स्टुडंट होती भक्ती नावाची, आणि तिचे डाऊट्स क्लिअरिंगला जसं आम्ही बघायचो स्कोर्स वगैरे, तर एकदा मला चांगला एक इन्सिडन्स आठवतो आहे. तिने मला एक स्कोर दाखवला होता आणि ती म्हणत होती सर बघा मॅथ्सचा माझा स्कोर कमी आहे आणि तुम्ही मॅथ्ससाठी मला काहीतरी सांगा वगैरे वगैरे चाललं होतं. आणि तिचा इंग्लिशचा स्कोर खूप चांगला होता. तर मी इथल्या ॲनालिसिसमध्ये हे सगळं विचारतो मी प्रत्येकाला, की ज्याचा मॅथ्सचा स्कोर चांगला असतो त्याला नक्की विचारतो की बाबा तू मॅथ्स कसं इम्प्रूव्ह केलं, म्हणजे
ती ॲडवाईस दुसऱ्यांना पण देता येईल. समजा एखाद्याने इंग्लिशचा स्कोर चांगला आहे, इंग्लिश चांगलं आहे त्याचं, तर इंग्लिश का चांगलं आहे म्हणून त्याची ॲडवाईस मी दुसऱ्यांना पण देतो. तसं तिचा इंग्लिशचा स्कोर बघितला होता, तर ती म्हटली होती की सर मी ॲक्च्युली मेडिकल फील्डची आहे, पण मी मेडिकल फील्ड काही रिझनमुळे सोडलं आहे म्हणे, आणि मागच्या 1-1.5 वर्षापासून मी घरीच होते आणि आत्ता परत बँकिंगमध्ये किंवा गव्हर्नमेंट एक्झामसाठी मी ट्राय करते. तिच्यासोबत काही ट्रॅजेडी झाली म्हणून ती 1-1.5 वर्षामध्ये पॉज घेतला होता तिने. तर ती म्हणत होती की ते 1-1.5 वर्षामध्ये ना मी माझा खूप टाईम वेस्ट गेला म्हणे, आणि माझा पूर्ण 1-1.5 वर्ष मी नॉवेल्स वाचण्यामध्ये माझा टाईम वेस्ट करून टाकला, त्याच्यामध्ये खूप माझा वेळ वाया गेला, आणि त्यानंतर मग मी आता इकडे आलेले वगैरे वगैरे. तर तिच्या त्या 1-1.5 मिनिटाच्या बोलण्यामध्ये तिने वेस्ट हा शब्द खूप वेळेस यूज केला होता, म्हणून मी पण मुद्दाम यूज केला. तर तिचं एवढंच म्हणणं होतं की मी नॉवेल्स वाचून खूप टाईम वेस्ट केला. पण मला असं वाटत होतं, आणि मी त्यावेळेस मी तिला तेच बोललो होतो की तू ॲक्च्युली तो टाईम खूप चांगला इन्व्हेस्ट केला आहे, कारण की इंग्लिश हा खूप जास्त इन्शुरन्स टाईप आहे की तुम्ही वन टाईम इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला लॉंग टाईमसाठी त्याचा खूप फायदा होऊन जाईल. तर हे तिच्या बाबतीत जे झालं होतं त्यामुळे तिचा स्कोर इतका बेटर होता. आणि तुम्ही अजूनही विचारा ज्या मुलांची इंग्लिश चांगली, ज्यांचे स्कोर चांगले जातात ज्यांचे इंग्लिशचे, त्यांची रिडिंगवर खूप कमांड असते. त्यामुळे नवीन मुलांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही रिडिंगवरती खूप जास्त वेळ द्या. तिच्याकडे जसा 1-1.5 वर्षाचा टाईम होता पूर्ण, जसा तुमच्याकडे 1-1.5 महिने 2 महिन्याचा तर नक्कीच आहे. तर तुम्ही ह्या टाईममध्ये जास्तीत जास्त वेळ रिडिंगवरती करा. नंतर जेव्हा मॅडम तुम्हाला क्लासमध्ये शिकवतील ना, तुम्हाला त्याचा डबल फायदा होईल. एक तर ते खूप लवकर पण समजून जाईल, आणि मला वाटतं माझ्यापेक्षा बेटर आहे मॅडमच्या विकली टॉकमध्ये सांगितलंच असेल. बट स्टील माझी रिक्वेस्ट आहे की नवीन मुलांनी जास्तीत जास्त वेळ इंग्लिशवरती इन्व्हेस्ट करा. त्याच्यानंतर लॉजिकसाठी सरांना विचारा. काही व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही लॉजिकचे नक्की बघा, आणि ते सरांना विचारून बघा. या सरांशी कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर बँकिंगच्या तर आपण दररोज एक व्हिडिओ टाकतो त्या टेलिग्राम चॅनलवर, तेवढा एक बघत राहा. ती पण चांगली इन्व्हेस्टमेंट होईल. आणि जीकेचं मात्र थोडंफार वाचू शकता. एक्झॅक्टली काय वाचायचं काय नाही कन्फ्युजन असेल तर मी थोड्या वेळात पुढे सांगणारच आहे जीकेबद्दल. आणि तरी पण कन्फ्युजन असलं तर डाऊट्स क्लिअरिंगवाल्यांच्या माझ्याकडनं नंबर घ्या आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि कॉन्टचं फक्त हे रट्टा मारून ठेवा, बेसिक गोष्टी. बाकी सगळं कॉन्ट आपण बॅच चालू झाल्यानंतर बघू. ठीक आहे, नवीन स्टुडंटसाठी एवढं होतं. पुढे जीकेचं बरेच जण विचारत आहे की जीकेचं मागच्या वेळेस मी जे सांगितलं त्यावर काही जण कन्फ्यूज झाले, तर मी जर परत रिपीट करतो. जीकेचं असं आहे आता, जीकेसाठी मुलांचं असं कन्फ्युजन होतं की सर तुम्ही जीके टुडेचे व्हिडिओज म्हटले की बघूच नका, तुम्ही बँकर्स अड्डाचं सजेस्ट केलं. तर काही जणांचं कन्फ्युजन झालं होतं. तिला नीट सांगतो मी. जर का तुम्ही PDF थ्रू अभ्यास करताय तर अफेअर क्लाउड बेस्ट आहे. हे मागच्या वेळेस सांगितलं आणि यावेळेस माझं तेच म्हणणं आहे. अफेअर क्लाउड्स एकदा केलं की त्यानंतर बाकी सगळे सोर्सेस, बँकर्स अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, ग्रेडअप, प्रॅक्टिस मॉक, या सगळ्यांचे क्विजेस जे आहेत ना त्या तुम्ही ॲज अ रिव्हिजन म्हणून यूज करू शकता. जर PDF थ्रू करताय तर अफेअर क्लाउडला पहिला प्रेफरन्स द्या. किंवा जे काही जुने मुलं आहेत ते असंही सांगता की सर कुठलेही 2 सोर्सेस वापरला ना तरी सगळं काम होऊन जातं. तर तुम्ही दोन्हीपैकी एक काहीतरी बघा. जे व्हिडिओज म्हणताय, आता ते स्टडी IQच्या व्हिडिओजचा जरा इश्यू झाला, त्याच्यानंतर मला वाटतं बँकर्स अड्डाचा जो डेली व्हिडिओ येतो ना तो एक तुम्ही बघू शकता. आणि जीके टुडेचे पण व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओसाठी पण मी 2 सोर्सेस वेगळे म्हटलं, आणि अफेअर्स क्लाउडचे ते PDF थ्रू जर अभ्यास करताय तर त्याच्यासाठी ते सांगितलं. पण जरी तुम्ही व्हिडिओ बघताय त्यानंतर पण तुम्ही क्विजेस मात्र करत राहा, त्याच्याने पण तुमचं बरंचसं काम क्लिअर होऊन जाईल. आणि तरी पण जर काही डाऊट असला तर डाऊट्सवाल्यांचे मी नंबर देतो, ते माझ्यापेक्षा बेटर तुम्हाला सांगतील की जीके कसं करायचं आहे. बाकी जीकेसाठी 2 गोष्टी मुलं खूप चांगलं करताय. एक तर बरेच जण जीके कॉन्फरन्स कॉलवरती करताय, तर ते करत राहा. जुन्या मुलांनी खरंच करायला पाहिजे. ज्यांचं काही जणांची कंप्लेंट होती की सर जीके त्यावेळेस खूप चांगलं होतं पण आता घरी असल्यामुळे होत नाही आहे. मग करून बघा ना, अर्धा पाऊण तास 1 तास तुम्ही कॉन्फरन्सवरती करा. किंवा माझं एक दुसरं बेस्ट सजेशन आहे, तुम्ही एक ग्रुप बनवा जीकेसाठी तुमचा 5-6 जणांचा. सगळ्यांना 1 तास ऑनलाईन आणायचं आणि बस रँडम पटापट क्वेश्चन्स पोस्ट करायचे. तुम्हाला जे आठवत आहे ते क्वेश्चन्स, आणि त्यांना लगेच आन्सर द्यायला लावायचं. आणि काय गुगल करण्याचा एवढा वेळच द्यायचा नाही, सगळ्यांना ऑनलाईन तिथंच प्रेझेंट राहू द्यायचं. किंवा हे तुम्ही फोनवरती पण करू शकता. खूप चांगलं राहील. याच्याने तुमचं जीके कंटिन्यू चालू राहील. आणि जे मुलं नवीन आहेत त्यांनी मात्र मग अफेअर्स क्लाउड्स वगैरे चालू करायला की हरकत नाही आहे. पण तरी तुम्ही काय करा, या जुन्या मुलांशी पण सिनियरसोबत पण डिस्कस करा, ज्यांना जीके चांगलं माहिती कसं प्रिपेअर करायचं. पुढचं बघू आता आपण मेन एक्झामसाठी कसं करायचं आहे. मेन एक्झाम आता सध्या तरी RBI आणि SBIचीच आहे, पण त्याच्यानंतर पुढच्या ज्या आहे त्याच्यासाठी पण जे मुलं प्रिपेअर करताय त्यांचं काय सध्याची काय सिच्युएशन आहे. आता भरपूर जणांचं ऑनेस्टली घरी काय खूप जास्त अभ्यास होत नाही आहे, त्यांची अशी कंप्लेंट आहे. आता मी बऱ्याच जुन्या मुलांशी बोललो तर ते म्हणत आहे की सर खरं तर काही मेन आमच्या ऑनलाईन टेस्ट काही होत नाही आहे. आणि 1-2 मुलांचे मेसेजेस होते की सर तुम्ही म्हटले आठवड्यातनं 2 मॉक टेस्ट द्या मेन्सच्या, पण आमच्याकडनं ॲक्च्युली एकच होती आहे. मी म्हणाल ठीक आहे, मी मुद्दाम 2 बोललो की बाबा 2मुळे तुमची 1 तरी होती. आता 1 म्हटलं असतं 3 असते झाली. त्यामुळे ठीक आहे, 1 तरी तुम्ही देताय. फक्त मला काय वाटतंय तुमचं स्केड्यूल कसं पाहिजे.
आता काही जुन्या मुलांशी बोललो, ते म्हणतात सर कॉन्टेलर आमचं झालं होतं आणि ग्रुपमुळे पण होतं, तर आम्ही फक्त आता इंग्लिश करतोय. तर मी पण त्यांचं ऐकून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून एक शेड्यूल बनवलेलं आहे. मला तरी वाटतं की जे मुलं मेन एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे त्यांनी आपल्या ग्रुपवरचं जे कॉन्टेलर चाललं आहे तेवढं तर डेफिनेटली करा. 2-2 तास ऑनलाईन राहा, म्हणजे 4 तास झाले तुमचे, आणि 1 तास ना त्याचा ॲनालिसिस करा. कारण आता कॉन्टच्या ग्रुपवरचे पण भरपूर आन्सर काही जणांचे चुकीचे होते आणि काहींचे अप्रोच वेगळे होते. मग हे सगळं ॲनालाइज करायला पण थोडा वेळ लागेल. सो 4 तास ऑनलाईन, 1 तास ॲनालाइज, मला वाटतं एवढं करायला पाहिजे. 5 तास तिथं जातील. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीच करायला नाही पाहिजे कॉन्टेलरचं, असं मला वाटतं सध्या. बिलकुल नाही. कारण की हे 4-5 तासात ना खरं खूप जास्त कवर होणार आहे. आणि RBIचा प्री आणि SBIच्या प्रीमध्ये ना याच्यापेक्षा जास्त लेवल राहणारच नाही जेवढं आपण डिस्कस करतोय. सो एकदम बेस्ट आहे. तुम्ही तेवढंच करा फक्त सध्या. 5 तास तिथं गेले तुमचे. उरलेल्या वेळात तुमचं इंग्लिशचं मॅडमने सांगितलेलं असेल त्या हिशोबाने चालू असेल. GKला मात्र तुम्ही थोडा वेळ देत राहा. मग ते कॉन्फरन्स कॉलवर करा किंवा ग्रुप थ्रू करा, ते एक बघा. आणि याच्यानंतर जर काही तुम्ही एक्स्ट्रा म्हणत असाल तर मी तर म्हणेल की रीडिंग करत राहा. जसं माझं आकाशशी बोलणं झालं, तर आकाशने कसं बँकेचा जॉब सोडून परत तो RBIसाठी प्रिपेअर करतोय रिझाईन करून. तर मला असं वाटत होतं की आकाशसारख्या मुलांनी पण काय करायला पाहिजे, फक्त नॉवेलची वगैरे रीडिंग किंवा इंग्लिश सबटायटल्सच्या मूवीज हे सगळं चालू ठेवा. म्हणजे तुमचा तो इंग्लिशचा पार्ट स्ट्रॉंग होईल. आणि कॉन्टेलरसाठी तर तुम्ही ग्रुपवरती आहातच 2-2 तास, तिथं सगळं कवर होऊन जातं. तर ह्यानी काय होईल, तुम्हाला असं बोर नाही होणार की दिवसभरात मी कसा अभ्यास करू. आता हे ग्रुपवरती 2-2 तास कसे निघून जातात कळत नाही. आणि उरलेल्या वेळामध्ये मग रीडिंग किंवा सबटायटल्सच्या मूवीज असं काहीतरी चालू ठेवा. याच्याने पण बराच फायदा होऊ शकतो. आणि जीकेचं तुम्हाला मी सांगितलं, तर मला वाटतं एवढं करायला पाहिजे. परत एकदा मी रिपीट करतो, जर मी मेन एक्झामसाठी प्रिपेअर करतोय तर मी फक्त 2-2 तास 4 तास ऑनलाईन राहिलो असतो. 1 तास त्याचं ॲनालिसिस केलं असतं. 5 तास इंग्लिशच्या रिडिंगसाठी किंवा मॅडमनी जी काय ॲक्टिव्हिटी सांगितली किंवा मॅडमच्या ग्रुपवरती, टेलिग्रामच्या इंग्लिशच्या ग्रुपवरती 2 तास ॲक्टिव्ह राहिलो असतो. तिथं जेवढं कवर होईल तेवढं. त्यानंतर 1-2 तास GK एक तर ग्रुपमध्ये डिस्कस करून किंवा मग थोडंसं सेल्फ करून, आणि उरलेला सगळा वेळ इंग्लिशच्या रिडिंगसाठी. बस जेवढं होईल तेवढं, बाकी काही टेन्शन घेऊ नका. आणि संडे आपण स्पेशल रिझर्व केलेला आहे ऑनलाईन टेस्टसाठी. तर तो ऑनलाईन टेस्ट संडेला नक्की द्यायची, जसं की तुम्ही उद्या द्यायला पाहिजे मेन्सची. आणि जर एवढं करून कोणाला थोडाफार वेळ उरतोय आणि तुम्ही खरंच ग्रुपवरती ॲक्टिव्ह असाल, तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला परत एकदा की तुम्ही एक प्रीची एक्झाम घ्या. SBI POची घ्या किंवा ऑलिबोर्डची फ्री टेस्ट असते, लॉकडाऊनवाली नाही म्हणते मी, दुसरी पण फ्री असते, ती ओपन करा. 20 मिनिटाची टेस्ट ओपन करा आणि त्यात फक्त वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा. आणि ते वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला जमत आहे का बघा. आणि खूप सोर्सेस आहेत फ्रीमध्ये, तुम्ही कुठले जरी यूज केले ना तरी चालेल, पण तिथं ट्राय करा की त्या याचा आपल्याला यूज होतोय का. कारण मी लॉजिकचंही बघतोय तर पझल्स खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे टाकतात भरपूर जण. आणि याच्यावरतीच एक पॉईंट अजून सांगतो, मी एक केसलेटचा व्हिडिओ बनवला होता ना, त्यात मी 4 सर्कलचा एक केसलेट मुद्दाम घेतली होती. आता बरेच मुलं म्हणजे सर तीच का बरं सिलेक्ट केली. ती थोडीशी डिफरंट आहे, पण अशी नाही आहे की जी पेपरला येणारच नाही. तर तुम्ही अशा टाईपच्या क्वेश्चन्सला बघा. आणि ज्यांनी तो व्हिडिओ नाही बघितलेला एकदा ते बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा टाईपचं प्रिपरेशन करायला पाहिजे. आणि असं जर तुमचं काही ओपिनियन असेल तर तुम्ही मलाही द्या, ते मी केसलेट ऑफ द डेमध्ये किंवा DI ऑफ द डेमध्ये त्याला पण शेअर करतो. त्याच्याने बराच फायदा होईल. पुढे जाऊ आपण MBA CETच्या रिझल्ट्सबद्दल. MBA CETच्या रिझल्ट्सबद्दल मुलं विचारत होते. तर MBA CETच्या रिझल्ट्स असे, मी नाशिकचे एक क्लास आहे मोठा MBAचा, खूप सक्सेसफुल, त्या सरांशी पण बोललो, जे माझेच सर ॲक्च्युली, आणि एक पुण्याचे सर आहेत त्यांच्याशी बोललो, दोघांशी. तर दोघांचंही असं म्हणणं होतं की ॲक्च्युली ह्या MBA CETच्या रिझल्टचं सध्या एवढं काही इश्यू नाही म्हणे, जसं तुमच्या बँकिंगच्या रिझल्टचं आहे. रिझन MBAचा आता आमच्या वेळेस तर मला आठवतं आहे की त्यावेळेस रिझल्ट लागला होता 4 जूनला, म्हणजे 2013-14ची गोष्ट, 14ची 4 जूनला रिझल्ट लागला होता. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस होती. आणि मागच्या वर्षी एकदमच 15-20 दिवसाचा रिझल्ट लावला होता. बट 15-20 दिवसात जरी रिझल्ट लावला होता तर ॲडमिशनच्या प्रोसेसला तेवढाच वेळ लागतो. ह्या सगळ्या प्रोसेस खूप लेट होतात MBAच्या, इतक्या लवकर होत नाही. तर आता बघा, त्यामध्ये 2-3 पॉईंट्सने आपण विचार करू. ज्या मुलांचं असं म्हणणं आहे की सर MBAच मला करायचं आहे कन्फर्म, माझा स्कोर काही येऊ द्या, मला तर MBAच करायचं आहे, काही जरी झालं तरी, तर मग त्यांच्यासाठी माझं सजेशन असं आहे की तुम्हाला रिझल्ट मॅटरच करत नाही. कारण तुम्हाला MBA करायचं ना, तर फक्त तुम्हाला हे मॅटर करतं की या दिवसांमध्ये काय प्रिपेअर करायला पाहिजे. तर जे मुलं असे आहेत ना, ज्यांचं फिक्स त्यांना MBA करायचंच आहे, त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला काही जणांचे नंबर देतो, म्हणजे टॉप 10 कॉलेजेस जे महाराष्ट्रातले, JB, सिडनम, KJ सोमय्या, वेलिंगकर, त्यानंतर SIES, चेतना म्हणा, खालचे कुठले पण तुम्ही कॉलेजचं नाव घ्या, प्रत्येक कॉलेजमध्ये आपले स्टुडंट्स आहे. मी तुम्हाला प्रत्येकाचा एका इंडिव्हिज्युअलचा नंबर देईल त्या स्ट्रीममधले, आणि ते तुम्हाला गाईड करतील की या पिरियडमध्ये तुम्ही कुठले बुक्स वाचले पाहिजे जे तुम्हाला MBAला कामात येतील. जसं मार्केटिंगवाल्यांसाठी गोल नावाचं एक पुस्तक असतं, ते करायलाच पाहिजे तुम्ही, अशा टाईपचं. सो तो एक फायदा होऊ शकतो. दुसरी कॅटेगरीची मुलं असे असतील की जे म्हणतील की सर माझं ॲक्च्युली असं आहे की स्कोअरवरती डिपेंड आहे की मला MBA करायचं पण आहे की नाही. आता डिपेंड करतं, तुमचा स्कोअर जरी थोडाफार कमी आला तरी काउन्सिलिंग राऊंडपर्यंत ना भरपूर जणांचा चान्सेस वाढून जातात. आणि आता EWSमुळे पण खूप चान्सेस वाढतात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही थोडासा दम धरा. आणि जर तुमचं असं म्हणणं असेल की नाही सर, पण जर माझं सिलेक्शन नाहीच झालं MBAसाठी, मला चांगलं कॉलेज नाहीच भेटलं, तर
मला बँकिंग प्रिपेअर करायचं असा माझा प्लॅन आहे. तर मग तुम्ही वर्स्ट सिनारिओ कन्सिडर करा. रिझल्टची वाटच नका बघू. तुम्ही असं कन्सिडर करा की समजा आपल्या MBA ला ॲडमिशन नाही झालं तर आपल्याला बँकिंगच करायचं. मग आत्तापासूनच करू आपण बँकिंग किंवा गव्हर्नमेंट एक्झाम दुसऱ्या पण. तर मग तुम्ही आत्तापासून हे शेड्यूल चालू ठेवा, तुमचा अभ्यास चालू ठेवा. असं नाही झालं पाहिजे 2 महिन्यानंतर की आता मी MBA ला ॲडमिशन नाही घेतलं, आता मी टर्न मारला इकडच्या गव्हर्नमेंट एक्झाम्सला आणि मला आत्ता रिअलाईज होतं की मागच्या 2 महिन्यामध्ये माझा जास्त अभ्यास नाही झाला म्हणून मी परत मागे पडलो आणि बाकीचे मुलं माझ्या पुढे निघून गेले. त्यामुळे तुम्ही आत्तापासून अभ्यासच चालू ठेवा जर तुम्ही सेकंड कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर. आणि थर्ड कॅटेगरी जे म्हणतायत की नाही माझे पेपर खराब गेलेला आहे, मला MBA ला ॲडमिशन भेटणारच नाही आहे, तर मग तुम्ही एक्सेप्टच करून घ्या की तुमचा पेपर खराब आहे ना, तुमचं होणारच नाही ॲडमिशन. तुम्ही चुपचाप अभ्यासाला लागा. हे जे शेड्यूल दिलेले हे शेड्यूल फॉलो करा आणि पहिले ते ग्रुप्स जॉईन करून घ्या. ठीक आहे. अजून MBAशी रिलेटेड तुमच्या डोक्यात जर काही डाऊट असेल, कारण की काही मुलांच्या इंटर्नशिप ज्या आहेत ना त्या सगळ्या आता लॉक झाल्या. आता चेतनामध्ये आपला एक स्टुडंट आहे, त्या चेतनातल्या स्टुडंटची कालच माझं बोलणं झालं. तो म्हणे की माझी इंटर्नशिप पोस्टपोन झाली म्हणे. आता सध्या तर मी घरीच आहे म्हणे. मग आता जर हे पोस्टपोन झालं तर कदाचित ॲडमिशन पण तुमचं थोडंसं पुढे ढकललं जाईल. त्यामुळे रिझल्टही कदाचित लेट जाऊ शकतो, बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात. सो तुम्ही त्याचा विचारच नका करू, मला एवढं कळतं आहे. अजून काही डाऊट असेल तर मला पर्सनली विचारा. त्यानंतर लॉकडाऊन आता झाले 1-2च पॉईंट आहे आपले. लॉकडाऊन नंतरच्या वॅकन्सीजचा वगैरे भरपूर जणांचे मेसेजेस होते, ते फालतूपणा तर बंदच करा. मला एवढंच कळतं आहे की लॉकडाऊन नंतर वॅकन्सी वाढतील नसतील याचा आपल्याला काहीच विचार करायचा नाही, कारण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाही आहे. तुम्हाला फक्त एक काम आहे, ते म्हणजे अभ्यास करायचं, बाकी काहीच विचार करू नका. म्हणून मी पण त्याच्यावर जास्त वेळ वाया घालणार नाही. ते खरंच वेस्ट ऑफ टाईम आहे ते डिस्कशन. म्हणजे काही जण म्हणत होते की एखादा व्हिडिओ वगैरे बनवा, तर नाही, तो मूर्खपणा आहे, मी तसं काही करणार नाही. सो कन्क्लुजन काय बघा आपल्या आजच्या विकली टॉकचा पटापटा सांगतो. एक तर ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहा. ह्या कंपल्सरी गोष्टी एवढ्या कराच तुम्ही प्लीज. पहिलं तर ग्रुपवरती ॲक्टिव्ह राहा. दुसरं यूट्यूबवरती जे पण व्हिडिओज प्रोव्हाइड केले जात आहे ते तुम्हाला यासाठी प्रोव्हाइड करत आहे की तुमच्यासोबत आम्ही कनेक्टेड राहिलो पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यामुळे अभ्यास करायची थोडी इच्छा झाली पाहिजे. त्यामुळे ते नक्की बघत राहा. मॅडमचं पण बघा. त्यानंतर रीडिंग कंपल्सरी करत राहा. द सिक्रेट नावाचं बुक मी म्हटलं होतं बघा, ते प्लीज 10-15 मिनटं वाचा किंवा कुठलंही तुम्हाला जे आवडेल ते वाचा, पण द सिक्रेट तरी वाचून बघा. ते टेलिग्रामवर सर्च मारा, आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर चौथं, संडेला मॉक टेस्ट कंपल्सरी द्या. त्या मॉक टेस्टमुळे तुम्ही टेस्टच्या पण टचमध्ये राहणार. संडेला एक जरी दिली तरी चालेल, बाकी काही टेन्शन नाही. आणि बाकी मग एक्स्ट्रा काय तुम्ही सबटायटल्सच्या मूवीज वगैरे बघू शकता, हे सगळं एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. बाकीच्यांनी पहिले हा विचार करा की तुमची प्री क्लिअर होते एवढा तुमचा अभ्यास झाला आहे का. जर तो अभ्यास झाला असेल तर त्यानंतर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन करा. असे पण काही मेसेजेस होते म्हणून मी असं बोललो. आणि याच्याशी रिलेटेड मी 1-2 व्हिडिओज टेलिग्रामवर टाकून दिला आता, एक जनरल मोटिवेशनल व्हिडिओज त्या यूट्यूब आपल्या ह्याच्यावरती. ठीक आहे. चलो फिर विल स्टॉप हिअर. आणि जे मुलं टेलिग्रामवर नाही आहे, टेलिग्रामवर कसं सबस्क्राईब करायचं आहे चॅनल हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो या व्हिडिओच्या. ठीक आहे. काही पॉईंट्स राहिले असतील तर मला नक्की मेसेज करून सांगा, मी पुढच्या वेळेस कव्हर करेल. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू आणि काळजी घ्या स्वतःची. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. बाय बाय.